बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है। ये गुप्ता परिवार है, उसमें 7 लोगों की मौत हुई है, 2 लोग घायल है। शासन की ओर से उनको 5 लाख रुपए की प्रत्येक जो मृतक है उसको परिवार को दिया जाएगा। 2 लोगों को जो घायल है उनका भी इलाज शासन करेगा, जिसकी उच्च स्तरीय चौकसी होगी, इंक्वायरी होगी और दोबारा ऐसी दुर्घटना ना हो। अभी राहुल शिवाजी ने कहा है कि ये इसकी पूरी जांच होनी चाहिए और निश्चित रूप से इसमें जो आगे भी ऐसी दुर्घटना ना हो इसके बारे में एक बैठक ली जाएगी और लोगों को पूरी तरह शासन की ओर से मदद दी जाएगी। नगर मधले गुप्ता परिवार जे आहे या गुप्ता परिवारावर दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये आग लागून 7 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि 2 लोक जखमी झालेले आहेत। त्या परिवार जे आहे बेनीलाल गुप्ता म्हणून आहे, त्याला मी भेटलोय आणि झालेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी होईल आणि योग्य तो निर्णय होईल, परंतु तोपर्यंत या परिवाराला प्रत्येक महिन्याला 5 लाख रुपये शासनाच्या वतीने मदत दिली जाईल आणि जखमी जे आहेत त्यांचा उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल आणि या बाबतीमध्ये जे काही इतर जे काही विषय आहेत त्या बाबतीत देखील एका बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल। परंतु पुन्हा ही अशा प्रकारची दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी जे काही काळजी घ्यायची आहे ती प्रशासन घेईल आणि आता तात्काळ या परिवाराला प्रत्येकी महिन्याला 5 लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। पुन्हा एकदा सांगतो की जे जखमी आहेत त्यांचा उपचार जो आहे तो सरकारच्या वतीने केला जाईल आणि त्याचबरोबर पूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी म्हणून याच्यामध्ये काहीतरी SRA चा पण जो प्रकल्पाचा विषय आहे तोही SRA चा प्रकल्प अडकले आहे आणि त्या बाबतीमध्ये देखील सरकार पूर्णपणे त्या बाबतीत लक्ष घालेल आणि अशा प्रकारच्या ज्या रखडलेले जे काही झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आहे, जसं आपण रमाबाई आंबेडकर नगराचा विकास जो रखडला होता तो देखील आता सरकारने सुरू केलेला आहे। त्यामुळे रखडलेल्या ज्या योजना आहेत त्याला चालना देण्याचं काम होईलच, परंतु अशा दुर्दैवी घटना होऊ नये म्हणून देखील शासन पूर्णपणे दखल घेईल। नाही त्याबद्दल काय सांगाल की काल सिद्धार्थ कॉलनी आज पहाटे 5 वाजता ही दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यात आमच्या सिद्धार्थ कॉलनीतल्या 7 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि वारंवार सिद्धार्थ कॉलनीमध्ये या घटना घडत आहेत। यापूर्वी पण सिलेंडर ब्लास्टच्या घटना घडलेल्या आहेत आणि आता सिद्धार्थ कॉलनीच्या सुरक्षिततेचा एक प्रश्न, गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण वारंवार घटना घडत आहेत आणि गेल्या वेळी पण 7 नागरिकांचा मृत्यू झालेला, 9 जण जखमी झाले होते। आजही तसंच 7 जणांचा मृत्यू आणि 9 जण जखमी झालेले आहेत। त्यामुळे एक भीतीचं वातावरण सिद्धार्थ कॉलनीमध्ये निर्माण झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब लवकरच आता या ठिकाणी घटनास्थळी भेट देणार आहेत। आम्ही त्यांना हीच विनंती करणार आहेत, सिद्धार्थ कॉलनीचा हे जे भीतीचं वातावरण आहे जर दूर करायचं असेल तर हा संपूर्ण परिसर हा डेव्हलप झाला पाहिजे आणि ही जी टांगती तलवार आहे, नेहमी आगीची घटना असेल, सिलेंडर ब्लास्टची घटना असेल, इतर ज्या काही दुर्दैवी घटना असतील त्या नेहमीच या ठिकाणी भविष्यात घडू शकतात, तर त्या घडू नये याकरता आता राज्य सरकारने पुढाकार घेऊन या ठिकाणी ठोस कदम आणि ठोस निर्णय या ठिकाणी घेतला पाहिजे। आता माननीय मुख्यमंत्री साहेब आल्यानंतर हीच आम्ही विनंती करणार आहोत। बाकी शासनातर्फे जे दुर्दैवी कुटुंब आहेत त्यांना निश्चित त्यांना आर्थिक सहाय्य हे केलं जाईल। त्यांच्या दुःखात शासन असेल, आम्ही सर्वजण सहभागी आहोत। या घराच्या दुरुस्तीच्या संदर्भात पण तात्काळ सर्व प्राधिकरणांना सूचना देतो, लवकर आजूबाजूंची पण घरांची सर्व दुरुस्ती आहेत ती आपण लवकरात लवकर करतोय। परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, पुन्हा एकदा अशी घटना घडू नये आणि सिद्धार्थनगरच्या आमच्या रहिवाशांचा जीव वाचावा
त्यांच्या जीवाच्या दृष्टिकोनातून एक निर्णय होणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. गेले कित्येक वर्ष रखडलेला प्रकल्प आहे, तो प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने आता पुढाकार घ्यायला पाहिजे आणि संपूर्ण जबाबदारी ही शासनाने घेतली पाहिजे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांना आता हीच आम्ही विनंती करणार आहोत.